अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महिला रुग्णाचा मृत्यू. नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी दाखल करण्यात आलेल्या प्रियंका तायडे वय 33 या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डायलिसिसपूर्वी महिलेच्या मानेतील कॅथेटर बदलण्यात आला होता. त्यानंतर अचानक तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान मृत महिलेचे भाऊ संगम गुरसुंदरे यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बहिणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. ICU मध्येच आहे, पेशंट डेड झालेला आहे. ते डेड झाल्यानंतरही म्हणत होते मला का ECG वगैरे करायची आहे. मी मग डायरेक्टच म्हटलं, माझ्या भावाने सुद्धा म्हटलं का डेट झाला आहे, स्पष्ट सांगून द्या. ना आता जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत काही हे होणार नाही, याच्यावर काही कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी इथून पेशंटला हलवणार नाही, माझ्या बहिणीला इथून नेणारच नाही. कारवाई झाली पाहिजे. माझ्यासारखे, माझ्या बहिणीसारखे आणखी कोणते पेशंट येऊ शकतात ह्या दुनियातले? आजूबाजूच्या अमरावतीतला नाही, अमरावतीत पेशंट आहे ना हा हॉस्पिटल, अजून कोणी येऊ शकते? असे किती लोक डेट होऊ शकतात, किती लोक याचे घेऊ शकतात. जीव गेला तरी तुमचं म्हणणं काय आहे? पोरगी मेली, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. जशी माझी पोरगी मेली तसा तो मला मेला पाहिजे. त्याची बायको म्हणे, त्याची माय म्हणे ना, जवळ 8 दिवसात गुन्हेगार जवळचे 8 दिवसात बायको करून देतो म्हणे. तुले म्हणे बाबू तिच्या मागू नको लावू, तिने पैसे नको लावू म्हणे. मायच्या मनानं गेला ना. पहिली कारवाई आणि दुसरी कारवाई इथं पाहिजे म्हणे, न्याय पाहिजे. माय पोरगी आठवड्यातला पितळ गेला, मग बुली लेकरं लढून राहिले, मतलब मायले नाही भेटू दिलं त्या पोरीले. मम्मी करे माय लेकर, तर लेकरांनी भेटू दिलं. मला याबद्दल पेशंटचं हलगर्जीपणा असा कशातच झालेला नाही. मला जेव्हा 3 वाजता कॉल आला तेव्हा त्याला सेंट्रल लाईन बदलून द्यायचा आहे कॅथेटरसाठी, एवढा कॉल आला. त्यासाठी मी त्याला तातडीने पेशंटची कंडिशन पाहून त्याचा कॅथेटर चेंज केला. त्या चेंज करण्यात आला, त्याचा BP वाढलेलं होतं पहिलेच, आणि त्याला कॅथेटर चेंज करून त्याला डायलिसिससाठी ताबडतोब पाठवण्यासाठी मी एक बेड वॅकन केला आणि त्याला पाठवलं. त्यांचं BP हाय होता आणि त्यांच्या फुफ्फुसामध्ये पुष्कळ पाणी जमा झालं होतं, त्यामुळे त्याला श्वासोच्छ्वास घेण्यात फार त्रास होत होता. ह्या दरम्यान त्यांचं BP आम्ही कमी करून डायलिसिससाठी त्याला बेड अरेंज करून त्याला वरती पाठवलं. त्या दरम्यान उपचारादरम्यान पेशंटचा मृत्यू झाला. पण या प्रकरणात आम्ही काही केली किंवा असं काही आम्ही केलेलं नाही. पेशंटच्या जीवनासाठी मॅक्झिमम जे प्रयत्न करता आले ते आम्ही केले. त्याला ऑक्सिजन लावलं, त्याला BP वाढवण्यासाठी हे जे होतं कमी करण्यासाठी ते इंजेक्शन दिले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हैजा आम्ही केलेली नाही. मी डॉक्टर विजय वसंतराव सोनपूर होते.